नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक जबरदस्त भाग आपल्याला आज बघायला भेटणार आहे. तर आज पृथ्वी युगंधरच्या समोर मात्र आनंदीच्या हातामध्ये पहिल्या वेणीचा मान देतो. तो तिला पहिली ती वेणी देतो आणि तिच्या हातामध्ये ठेवत म्हणतो की आनंदी, हे तुझ्यासाठी. आनंदीला फारच आनंद होतो. आनंदीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं, गालातल्या गालात हसते ती आणि पृथ्वीला थँक्यू असं म्हणते. युगंधर शिल्पा पाहतच असतात. त्यानंतर मिताली पुढे येते. मिताली म्हणते की हे बघ आनंदी, बरं मला सांग, बरं तुझं लग्न झालेलं आहे ना? नाही म्हणजे आनंदी, अगं तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बघितलं म्हणून विचारलं. आता हे सर्व ऐकल्यानंतर आनंदी, युगंधर आणि शिल्पा यांना धक्का बसतो. आनंदीला कळत नसतं की आता नक्की काय उत्तर द्यायचं. आता ही मिताली विचारते की अगं आनंदी, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? तेव्हा आता आनंदी उत्तर देते की विष्णू नाव आहे माझ्या नवऱ्याचं. तेव्हा मिताली आणि पृथ्वी खुश होतात. मिताली म्हणते नाईस. पृथ्वी म्हणतो की हो, म्हणजे विष्णू नाव आहे तर तुझ्या नवऱ्याचं. युगंधर आणि शिल्पा बघूनच असतात, कारण आनंदीने बरोबर आता विष्णूचं नाव घेऊन परफेक्ट उत्तर दिलेलं असतं. तेव्हा पृथ्वी म्हणतो की चल आत्या, आम्ही जाऊन येतो मंदिरामध्ये, आणि त्या सुवासिनींना वेणे वाटायला त्यांना जायचं असतं. त्यानंतर तो पृथ्वी मितालीला घेतो आणि निघून जातो. आणि तेवढ्यात आता शिल्पा तोऱ्यातच आनंदीच्या समोर येते आणि विचारते की हा विष्णू कोण आहे? लग्नाच्या अगोदर तुझा बॉयफ्रेंड होता का? तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही शिल्पाताई, युगंधर हे विष्णूचंच नाव आहे. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर आनंदीकडे बघत असतो. त्याला आनंदीच्या प्रेमाची भावना निर्माण होते आणि शिल्पा तर तोऱ्यातच मोठे डोळे करून पाहत आहे. आनंदीने परफेक्ट उत्तर दिलेलं असतं. आता गावातील बायका हे वडाची पूजा करायला गावात आलेल्या आहेत आणि तेथे आता पृथ्वी आणि मिताली येतात. सगळ्याजणी आता वडाच्या झाडाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर एकत्र आलेले आहेत. आणि तेवढ्यात पृथ्वी आणि मिताली म्हणतात की खरंच नमस्कार, आणि तुम्हाला भेटून किती वर्ष झालेत. आणि हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना मात्र वटपौर्णिमेच्या निमित्त छान छान गजरे घेऊन आले. आई होती तेव्हा ती स्वतःच्या हाताने बनवून द्यायची, पण आज तिचीच ही प्रथा आता स्वतः पुढे चालवण्यासाठी आज आम्ही गजरे आणले. इतकी वर्ष आम्ही मुंबईला होतो त्यामुळे नाही येऊ शकलो, पण आता येथे आलो, ह्या निमित्ताने येथे आहोत. तर मात्र हे आईची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, आणि आई जिथे कुठे असेल तर तिला आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल. तेवढ्यात मात्र आता एक ताई म्हणतात की मालकीनबाईंची म्हणजे आमच्या समिता ताईंची उणीव आज त्यांच्या मुलांनी भरून काढली. आणि मिताली, पृथ्वी आता सगळ्या बायकांना गजरे देतात. सगळ्या बायका ते गजरे बघून आता खूप खुश होतात. सगळ्या बायकांच्या हातात गजरा असतो आणि सगळेजणी आपल्या केसामध्ये माळतात. त्यानंतर आता इकडे हा कुकर खूप गरम झालेला आहे, कारण पूर्णपणे गॅस वाढलेला आहे आणि त्याचा स्फोट होणार असतो. आणि तेवढ्यात मात्र आनंदी त्या गॅस जवळ येते आणि तिला आता वास येतो. ती विचारते की वास कसला आहे? आता पूजाताईंना आवाज येते की पूजाताई, पूजाताई. आणि तेवढ्यात मात्र आता खूप मोठा असा हा गॅसचा म्हणजे त्या कुकरचा भडका होणार आहे, कारण कुकर आता इतका गॅस पूर्ण फुल असतो. आणि त्याच वेळेस मात्र कुकर असा वर उडला जातो. जोरात तो वर उडतो तर आनंदी पूजाताईंना आवाज येत असते आणि तोच कुकर आता आनंदीच्या डोक्याला लागतो. आणि त्यामधील जे काही आता ती डाळ वगैरे आहे ती सगळी आनंदीच्या चेहऱ्यावर पडून आनंदीचा चेहरा पूर्णपणे भाजला जातो. रक्त येत असतं आणि आनंदी मात्र खाली बेशुद्ध पडते, कारण कुकर खूप जोरात आदळून मात्र आनंदीच्या डोक्याला लागलेला आहे आणि आनंदी खाली पडलेली असते. ते दृश्य बघून मात्र आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. जेव्हा आता आनंदी जोरात किंचाळून ओरडते तर शिल्पा धावतच येते आणि बघते तर काय, तिला तर धक्काच बसतो, पायाखालची जमीन सरकते आणि ती जोरात आता आनंदी असं ओरडते आणि युगंधरला आवाज देते. तेवढ्यात युगंधर आणि सुनीताताई धावतच येतात. युगंधर बघतो तर काय, आता युगंधर पूर्णपणे शॉकच होतो. माई बापू सगळेजण धावत येतात की आनंदी, आनंदी. सुनीताताई धावतच आता रडतच आनंदीला धरतात. धनश्री वगैरे सगळेजणी धावत येतात. तर बापू म्हणतात की आनंदी, अगं हे कसं झालं? तर युगंधर म्हणतो की शिर्केंना फोन लाव. ताई लवकरात लवकर शिर्केंना फोन कर. युगंधर घाईने आनंदीला उचलतो आणि तिला बाहेर घेऊन येतो. सगळेजण मात्र आनंदीची आनंदी आनंदी करत असतात. आनंदीला आता जवळ जखमा झालेले असतात आणि विद्याधर हे सर्व बघतो. त्याला तर आनंद वाटत असतो, कारण हे सर्व कारस्थान त्याचं असतं. आणि तरी सुद्धा तो म्हणतो की हा तर काहीच नव्हतं आनंदी, हा तर फक्त टेलर होता. अजून मोठा बॉम्ब फुटण्याचा बाकी आहे आणि फक्त बघत राहा. युगंधर तुम्हाला काय म्हटला होता की नावर्द म्हटला होता, त्याचे परिणाम आता काय होतात हे तू भोगशीलच. त्यानंतर मात्र गावातील बायका आता हे पृथ्वी आणि मिताली या दोघांना विचारत की दादा, पण बरोबर मात्र पूजेसाठी अजून आलंच कोणी नाही, कारण कोणीच दिसत नाही. पृथ्वी म्हणतो की हो येतच असतील, मी निघालो तेव्हा आवरत होते. तेव्हा आता गावातील एक ताई म्हणतात की आज आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, आज मात्र या वटपौर्णिमेची जी पहिली सुरुवात आहे पूजेची ती मालकीनबाईंच्या हातून झाली पाहिजे. तेव्हा आता सगळेजणी बायका म्हणतात की हो अगदी बरोबर, अगदी बरोबर. तेव्हा मिताली आणि पृथ्वी
यांना काही कळत नसतं की नक्की आहे तरी काय. तेव्हा गावातील दुसऱ्या ताई म्हणतात की हो हो हो, सगळ्याजणी म्हणतात की बरोबर बरोबर. आणि बालकीनबाईंच्या हातानेच आता ही पहिली पूजा करायची आहे. पृथ्वी आणि मिताली यांना काही समजत नसतं की नक्की बायका काय म्हणतात. तेव्हा आता पृथ्वी विचारतो की 1 मिनिट, आता मात्र हे लोक मिताली मालकीनबाई कुणाला म्हणत असतील. तेव्हा आता मिताली म्हणते की अरे आपल्या माईंबद्दल बोलत असतील, कारण आपल्या घरातील सगळ्यात मोठ्या सुवासिनी तर त्याच आहेत. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ मिताली, आई जिथे कुठे असेल तर खरंच तिला खूप आनंद होत असेल. तेव्हा मितालीला सुद्धा आठवण येते आणि ती म्हणते की हो खरंच आहे, आज आईला मात्र खूप आनंद होत असेल. तिची खरंच खूप आठवण येते. तेव्हा मितालीचे डोळे भरून येतात. तर पृथ्वी मितालीला जवळ घेतो आणि चल असं म्हणतो. आणि तेवढ्यात मात्र ते पुन्हा त्या बायकांजवळ येतात. त्यावरती मात्र आता एक ताई म्हणतात की पृथ्वी, अरे घरच्या फोनवर जरा फोन करून विचारतोस का ते तिघींना येण्यासाठी किती वेळ लागेल, कारण मुहूर्ताची वेळ निघत चाललेली आहे. आणि तेवढ्यात मिताली विचारते की तिघी कोण. आणि तेवढ्यात मात्र आता त्या ताई म्हणतात की अगं मिताली हे बघ, माई, धनश्री ताई आणि आनंदीचं नाव घेणार तोच लगेच आता पृथ्वीच्या मोबाईलवर फोन येतो. पृथ्वी म्हणतो की 1 मिनिट, मला फोन येतोय. म्हणून पृथ्वी फोन घेतो आणि पृथ्वी फोन उचलून बाजूला होतो आणि मी वडापाशीच आहे असं म्हणतो. परंतु जेव्हा त्याला समजतं की आनंदीच्या बाबतीत हे घडलेलं आहे, तेव्हा तो म्हणतो की काय हॉट. त्यानंतर मात्र आनंदीला आता इकडे बेडवर झोपवलेलं असतं. आता उचलून युगंधर तिला उचलतो आणि घेऊन येतो आणि ताबडतोब मात्र शिर्केंना फोन करून डॉक्टरांना फोन करायला सांगतो. सगळ्यांना आनंदीची अवस्था काही बघवत नसते. आनंदीला ठिकठिकाणी जखमा झालेल्या असतात. आई आणि बापू म्हणतात की युगंधर, अरे बघ ना केवढं रक्त येतं, बघ, अरे काहीतरी कर ना युगंधर. बापू म्हणतात की काहीतरी कापडाने मात्र ते जे जखम आहे ती दाबून धर, त्यामुळे रक्त नाही येणार. तर युगंधर घाईने सुनीताला फडकं मागतो आणि आता युगंधर बघतो तर काय केवढं लागलेलं आहे आनंदीला, त्याला खूप त्रास होत असतो. शिल्पा आता फोन लावत असते पण शिर्के काही फोन उचलत नसतो आणि डॉक्टर सुद्धा. युगंधर म्हणतो की ताई लवकरात लवकर फोन कर, परंतु आता ताई म्हणते की फोनच उचलत नाही डॉक्टर. तेव्हा युगंधर म्हणतो की शिर्के कुठे राहिला. आणि तेवढ्याच शिर्के मात्र डॉक्टरांना घेऊन येतात आणि नर्स सुद्धा सोबत आलेले आहे. तर डॉक्टर म्हणतात की अरे देवा, खूपच ब्लिडिंग झालेलं आहे आणि आता मात्र लगेच घाईने सगळं काही रक्त वगैरे पुसून घ्यायला सांगतात. बापू म्हणतात की अहो डॉक्टर, ती डोळेच उघडत नाही, नक्की काही इमर्जन्सी वगैरे नाही ना, नक्की काही घाबरण्याचं कारण नाही ना. तेव्हा लगेच आता डॉक्टर घाईने जे काही तयारी आहे टेस्ट वगैरे करायला घेतात आणि तातडीने आनंदीवर उपचार सुरू करतात. युगंधरचा जीव खालीवर होत असतो. काय करावं तेच काही कळत नसतं. सगळ्यांना आनंदी कधी शुद्धीवर येईल आणि कधी ती बरी होईल असं वाटत असतं. डॉक्टर मात्र सगळ्यांना लांब राहायला सांगतात आणि पेशंटला जरा मोकळी हवा येऊन द्या असं म्हणतात. पेशंट जवळ कोणतीही गर्दी करू नका. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदीवर उपचार चालू होतात. सलाईन वगैरे लावलं जातं आणि लगेच आनंदीला आता म्हणते की मालक साहेब, माझी वडाच्या झाडाची पूजा. मालक साहेब. तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी. आणि तेवढ्यात माई म्हणतात की आनंदी, अगं व्रत काय केव्हा पण होईल, परंतु पहिल्यांदा तुझी तब्येत महत्वाची आहे. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी म्हणत असते की माझं व्रत मला पूर्ण करायचं आहे. तेव्हा माई मात्र त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्या म्हणतात की आंबाबाई, माझ्या लेकीला लवकरात लवकर बरं कर. डॉक्टर विचारतात की नक्की ह्या काय म्हणतात. यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे. अंतर्गत दुखापत असल्याची सुद्धा शक्यता सांगता येत नाही. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मात्र आता युगंधरला आनंदीची काळजी वाटते. तो जीव तोडून आता मात्र आनंदीसाठी सगळं काही करायला तयार असतो. तो आनंदीकडे केविलवाणी पाहत असतो. डॉक्टर म्हणतात की मी काही औषध लिहून देते, तोपर्यंत मात्र कोणीतरी हिच्या बाजूला बसा. तिच्या गालावर मात्र सतत टॅप करत राहा, म्हणजे ते बेशुद्ध नाही पडणार. आनंदीला खूप त्रास होत असतो आणि जर मात्र त्या कोमात गेल्या तर खूप कठीण होईल. मी औषध वगैरे लिहून देते. आणि तेवढ्यात मात्र आता डॉक्टर ह्या बाजूला जातात. तर युगंधर मात्र आनंदीच्या जवळ येणार तिच्या गालावर टॅप करण्यासाठी. परंतु आता लगेच शिल्पा म्हणते की मी बघते. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी जवळ आता ही शिल्पा आलेली असते आणि रागरागानेच मात्र तिच्या तोंडामध्ये मारते. आता कधी जोरात मारते आणि म्हणते की आनंदी, ए आनंदी, शुद्धीवर आहेस ना. माझ्या भावाच्या बेडवर झोपली म्हणजे असं समजू नको की तू या घरची मालकीन झाली, लक्षात ठेव. किंवा युगंधर पाहत असतो. परंतु आनंदी आता अजूनपर्यंत काही शुद्धीवर नसते. शिल्पाचं मात्र आता रडगाणं म्हणजे रागाने सुरूच असतं. ती अगोदर युगंधरकडे बघते. युगंधरच्या समोर आता मुद्दा म्हणते की आनंदी, अगं आनंदी जागी हो, कारण शिल्पाला तर हवंच असतं एकदाची कोमात गेली तर बरं होईल. मी त्या ताईंना सुद्धा मात्र आनंदीची काळजी लागते. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि रागाने मात्र आता ही शिल्पा तिला म्हणत असते की तू या घरची मोलकरीण आहे
हे विसरू नकोस. समिताची जागा तू कधीच घेऊ शकत नाही आणि लायकी सुद्धा नाही. आनंदीला मात्र त्रास होतोय, पण तरी सुद्धा ती डोळे उघडत असते. तेवढा डॉक्टर विचारतात की यांचं नाव काय लिहायचं आहे. तर शिल्पा रागाने तिच्या तोंडात मारत म्हणते की आनंदी, आणि युगंधर सुद्धा आनंदी हे नाव सांगतो. आणि त्या चिठ्ठीवर मात्र आनंदी युगंधर निंबाळकर असं नाव त्या डॉक्टरने लिहिलेलं आहे. आणि त्याच वेळेस तेथे पृथ्वी आणि मिताली येतात. तर समोरचं दृश्य बघून त्यांना तर धक्काच बसतो. आता पृथ्वी बघतो तर काय आनंदी म्हणजे इतकी जखमी झालेली आहे, तिला इतकं भाजलेलं आहे, तो तर तोंडाला हातच लावतो. आणि तेवढ्यात मात्र आता पृथ्वीला हे बघून अगदी वाईट तो वाटतो, आनंदीची काळजी वाटते. तो सुनीताला विचारतो की सुनीता, हे सर्व कसं झालं? ती किचन मध्ये काम करत असताना तू कुठे होतीस? तिला मदत करण्यासाठी घरात दुसरं कोणीच नव्हतं का? तेव्हा आता शिल्पा म्हणते की अरे हे बघ, त्यांना का ओरडतोस तू? अरे पृथ्वी, अरे त्यांचा काही दोष नाही, त्यांची खरंच काही चूक नाही. अरे कुकर फुटला. तेव्हा मात्र आता पृथ्वी म्हणतो की कुकरचा ब्लास्ट झाला, म्हणजे नक्की काय झालं? तो असं कसा होऊ शकतो? आता विद्या म्हणजे हा पृथ्वी आहे, तर तो पृथ्वी मात्र आता हे म्हणून जातो की सुनीता, तुला तर चांगलंच माहिती आहे की आनंदीला नीट. आणि तेवढ्यात मात्र तो बोलायचं बंद होतो, कारण आता त्याला शिल्पाचं बोलणं आठवतो की गरीब आहे बिचारी, तिला कोण काम देणार होतं. तिच्यावर मला दया आली म्हणून मी तिला आपल्या घरी कामाला ठेवलं आणि थोडीशी तिला मदत होईल. आणि जर हे तुझ्या बाबांना कळाले तर मात्र लगेच ते तिला कामावरून काढून टाकतील. म्हणून आता पृथ्वी शांत बसतो. आता युगंधर पृथ्वीकडे बघत असतो की नक्की पृथ्वीला काय म्हणायचं आहे. पृथ्वीला हे सर्व आठवल्यानंतर तो लगेच आता शांत होतो. तो पुढचं काही म्हणत नाही. तो डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, आनंदीची कंडिशन किती सिरियस आहे, लवकर ती बरी होईल ना? डॉक्टर म्हणतात की खरं तर काळजी करण्यासारखंच आहे, त्यांची प्रकृती खूप नाजूक आहे आणि जर वेळेवर औषध उपचार झाले तर त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. मी काही औषध लिहून दिलेली आहे आणि ती लवकरात लवकर ताबडतोब तुम्ही घेऊन या. म्हणून ती डॉक्टर आता चिठ्ठी पृथ्वीच्या हातात देणार. तोच मात्र आता शिल्पाच्या सगळं काही लक्षात येतं, कारण त्या चिठ्ठीवर आता आनंदीचं नाव असेल. तर पृथ्वी आता हातामध्ये ती चिठ्ठी घेतच असतो आणि तेवढ्या डॉक्टर त्या चिठ्ठीची घडी घालतात आणि पृथ्वी ती घेण्यासाठी हात पुढे करतो. तर आता ही शिल्पा मनात म्हणते की अरे बापरे, या चिठ्ठीवर मात्र आता आनंदीचं युगंधर असं निंबाळकर नाव लिहिलेलं आहे. हे जर पृथ्वीने पाहिलं तर त्याला समजेल आनंदी युगंधरची बायको आहे म्हणून. नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि घाईने मात्र आता पृथ्वी ती चिठ्ठी घेऊन औषध आणायला निघून जातो. परंतु आता लगेच शिल्पा ही सुनीताला म्हणते की तू आनंदीच्या जवळ बस. आणि शिर्केंना आता सांगून मात्र शिर्केंना बाहेर घेऊन शिल्पा घाईघाईने मात्र आता ह्या पृथ्वीच्या मागे येतात. आणि तेवढ्यात मात्र सुनीताताई ह्या आनंदीच्या जवळ बसतात. युगंधर तेथेच उभा असतो. शिल्पा घाईने पृथ्वीच्या मागे येते, त्याला हॉलमध्ये अडवते की पृथ्वी. तेव्हा पृथ्वी थांबतो. पृथ्वी म्हणतो की ताई, आत्या काय झालं? एकतर उशीर होतो औषध आणण्यासाठी आणि त्यात म्हणजे तू का अडवलंस? काय काम होतं? आता शिल्पा म्हणते की हो मला माहिती आहे, पण तू कशाला औषध आणण्यासाठी जातो? शिर्के आहेत ना. आणि शिर्केंना ती म्हणते की हे बघा शिर्के, ही चिठ्ठी घ्या आणि हे औषध घेऊन या. शिर्के जातील. पृथ्वी तू काही काळजी करू नकोस. पृथ्वीच्या हातातील चिठ्ठी घेते आणि शिर्केंच्या हातात देते. तेवढ्यात शिर्के मात्र हातामध्ये चिठ्ठी घेतच असतात आणि त्यावर आनंदी युगंधर निंबाळकर हे नाव असतं. शिर्के ते नाव वाचतात आणि त्यांच्या लक्षात येते आणि ते पृथ्वीकडे बघत म्हणतात की हो पृथ्वी, मी जातो. ताईसाहेब एकदम बरोबर बोलतात. एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी पटकन जातो आणि औषध घेऊन येतो. शिल्पा म्हणते की हो, तो बाईकवर जाईन आणि पटकन घेऊन येईल. आणि तेवढ्यात पृथ्वीला काहीतरी संशय येतो. तो म्हणतो की एक सेकंद, तुम्ही इतके कन्फ्युज का वागतात? शिल्पा म्हणते की काय बोलतो कन्फ्युज? शिर्के सुद्धा विचारतात की काय झालं? आम्ही कुठे कन्फ्युज वागतो? नाही, असं काही नाही. शिल्पा म्हणते की अरे कुठे काय, औषध आणायचे आहेत. तर पृथ्वी म्हणतो की हो, मी सुद्धा तुम्हाला तेच म्हणतो की औषध घेऊन यायचे आहे. शिर्के म्हणतात की मी एक काम करतो, मी बाईक घेऊन जातो आणि पटकन औषध घेऊन येतो. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की तुम्हाला माझ्या सोबत यायचं आहे का? तर आपण दोघंही बरोबर जाऊ. आणि कधी कधी मात्र असं होतं की एका मेडिकलमध्ये आता जे काही दोन्ही औषध आहे तर ते भेटू शकत नाही. इनफॅक्ट म्हणजे आता आपल्याला दोन मेडिकलमध्ये येऊ शकतं आपण दोघं असल्यामुळे, आणि वेळ तर वाचू शकतो आणि लवकर औषधं आनंदीच्या मदतीला येऊ शकतात. आणि तेवढ्याच शिल्पा म्हणते की हो, अरे शिर्के, तो एकदम बरोबर बोलत आहे. तू एक काम कर, या चिठ्ठीचा एक फोटो काढ आणि तो मेडिकलवाल्याला पाठवून ठेव, म्हणजे तो तोपर्यंत औषध काढून ठेवेल आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल. तेव्हा आता शिर्के म्हणतो की हो, मी एकदम म्हणजे ताईसाहेब तुम्ही बरोबर बोलत आहात, मी तेच करतो. तर आता पृथ्वीची घाई सुरू असते की शिर्के चला लवकरात लवकर. म्हणून शिर्के आणि पृथ्वी सोबतच आता औषध आणायला निघून जातात. आता शिल्पाला मात्र टेन्शन आलेलं असतं. ती मनात म्हणते की अरे बापरे, आता मात्र ही चिठ्ठी या पृथ्वीच्या हाती लागली तर ते नाव जर त्याने बघितलं तर सगळं काही घोळ होऊन बसेल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यानंतर मात्र इकडे हा विद्याधर आनंदीचा मोबाईलमध्ये फोटो बघत असतो आणि म्हणतो की आनंदी, बघितलंस का, त्या दिवशीची तोंड उघडण्याची शिक्षा तुला केवढी मिळाली आणि आता मात्र तुला समजलं असेल की विद्याधरच्या नादाला लागलं तर काय अवस्था होती. आणि तेवढ्यात मात्र आता हे आबा
आणि आरती येतात आनंदी आनंदी करत। आणि आता हा विद्याधर समोर डायनिंग टेबलवर बसलेला आहे। ते आनंदीला आवाज देत आहे की आनंदी आनंदी। तेवढ्यात विद्याधर त्यांना बघतो आणि म्हणतो की हो हो या या या, नमस्कार, तुम्हाला बरे आहात ना? आबा मात्र आता ह्या विद्याधरकडे रागाने बघत आहे, परंतु बोलायचं तर लांब, परंतु रागाने बघतात। तेवढ्यात विद्याधर म्हणतो की बघितलंस का, आज त्या दिवशी जर माझं ऐकलं असतं, तुमच्या मुलीचं लग्न जर तुम्ही माझ्याशी लावून दिलं असतं, तर आज तिची ही अवस्था झाली नसती। मात्र आता आबा म्हणतात की उगाच काहीतरी फालतू सारखं बोलू नकोस, आनंदी कुठे आहे? तेव्हा विद्याधर म्हणतो की अहो तेच तर सांगतो की स्वतःच्या हाताने तुम्ही पोरीचं वाटोळ केलं, वाटोळ। आबा आणि आरती रागाने बघतात। आबा विचारते की नक्की तुला काय म्हणायचं, तू असं का म्हणतोस? आरती विचारते की आनंदीला काय झालं? तर विद्याधर म्हणतो की म्हणजे मला काहीच माहिती नाही हो, अगं ती मरणाच्या दारात पडलेली आहे। किचन मध्ये कुकरचा ब्लास्ट झाला, तिच्या डोक्याच्या चिंधड्या उडलेल्या आहेत, चिंधड्या। हे ऐकल्यानंतर मात्र आता आबा आणि आरती यांना धक्का बसतो। आबांचे डोळे भरून येतात आणि आरतीला सुद्धा आता आनंदीची काळजी वाटते। तेवढ्यात आबा रागाने मात्र आता ह्या विद्याधरची गचंडी धरतात आणि म्हणतात की काय रे, काय बोलतोस? आरती म्हणते की आबा सोडून द्या, परंतु विद्याधर रागाने आबांचा हात बाजूला झिडकारतो आणि कॉलर सोड माझी, मी काय केलं, मी काही देव आहे का? किचन मध्ये कुकरचा ब्लास्ट झाला आणि तिकडे ती युगंधरच्या रूम मध्ये पडलेली आहे। करण्याच्या अगोदर तिला एकदा शेवटचं भेटून घ्या, बोलून घ्या, नाहीतर तुमचं सगळं काही राहून जाईल। तेव्हा आरती आबांना म्हणते की चला लवकरात लवकर। घाईने दोघंही आता मालक साहेबांच्या रूम मध्ये येतात। विद्याधर मात्र आता हसत असतो आणि तेवढ्यात आबा आणि आरती जेव्हा मालक साहेबांच्या रूम मध्ये येतात, तर आनंदीची ती अवस्था बघून मात्र आता त्यांना खूप मोठा धक्काच बसतो। आता लगेच आबांची म्हणजे पायाखालची जमीन सरकते। आनंदीची अवस्था खूप बिकट झालेली असते, डोक्याला जखमा झालेल्या आहेत आणि म्हणजे पट्टी वगैरे बांधलेली आहे। आरती पाहते तर आरतीला सुद्धा धक्का बसतो। सुनीताई रडतच म्हणत असतात की आनंदीताई डोळे उघडा, आनंदीताई डोळे उघडा। आबा आणि आरती रडायला सुरुवात करतात। आबा रडतच म्हणतात की आनंदी, आणि घाईने मात्र ती आनंदी आनंदी करत आनंदीच्या जवळ येतात। युगंधर आता आबांना म्हणतो की हे बघा, स्वतःला सावरा, आनंदीला काही होणार नाही। आता मात्र आबा हे आनंदीला धरतात आणि म्हणतात की आनंदी बाळा उठ ना। आता आबा मालक साहेबांना म्हणतात की मालक साहेब, अहो काय झालं, हे आनंदीला डोक्याला काय झालं? त्यावरती मात्र युगंधर म्हणतो की हे बघा, तुम्ही शांत व्हा, आबा स्वतःला सावरा, आनंदीला काही होणार नाही, सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका। आणि हे बघा आबा, तुम्ही तिच्या जवळ थांबा, कारण तिला तुमची जास्त गरज आहे। आणि तेवढ्यात आबा आता रडतच म्हणतात की आनंदी, अगं ए बाळ डोळे उघड। आनंदी, आरती म्हणते की आनंदी अगं उघड डोळे, अगं तू तर मला सकाळी फोन केला तेव्हा किती खुश होती बरं। तेव्हा मात्र आता माई म्हणतात की आरती हे बघ, अगं सगळं ठीक होईल, रडू नकोस, आपली आनंदी एकदम बरी होईल, तिला काही होणार नाही। बापू सुद्धा म्हणतात की हो, तुम्ही सगळेजण अगोदर शांत व्हा, आनंदीला काही होणार नाही, आनंदी एकदम बरी होईल, तर तुम्ही शांत व्हा। त्यावरती आता रडतच आबा आरतीला म्हणतात की हे बघ आरती, तू रडू नकोस, काळजी करू नकोस, आपली आनंदी इतक्या कच्च्या जयाची नाही, हे बघ ती नक्की आबासाठी डोळे उघडील, तू रडू नकोस। आनंदी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते। युगंधर म्हणतो की जोपर्यंत पृथ्वी औषध घेऊन येत नाही तोपर्यंत तिला जाग ठेवणं खूप महत्वाचं आहे। डॉक्टर म्हणाले की तिने जर डोळे नाही उघडले तर ती कोमात जाऊ शकते। आरती आणि आबांना धक्का बसतो। आरती म्हणते की काय बोलतात, कोमात? आरती लगेच धावतच आनंदी जवळ येते आणि आनंदीला म्हणते की नाही आनंदी, असं नाही होऊ शकत, तो कोमात नाही जाऊ शकत। आनंदी 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 उठ बरं, जागी हो, आबांशी बोल, तू माझ्याशी बोल। आनंदी अगं बोल ना माझ्याशी, अगं हे बघ जागी हो। तेव्हा आता आनंदी डोळे उघडत असतात आणि आबा म्हणतात की खरंच माझ्या लेकीला काही होणार नाही, मी तिला जाग ठेवू, आम्ही तिच्याशी बोलत राहू। आता युगंधर म्हणतो की मी आलोच। आता युगंधर मात्र आबा आणि आरती आलेले आहेत म्हणून घाईने बाहेर येतो। आरती आणि आबा सारखं आनंदीला म्हणतात की अगं बाळ डोळे उघड, आनंदी डोळे उघड, अगं हे बघ, आणि हे बघ अगं आनंदी, मी तुझ्यासाठी काय आणलं, तुला राजगिऱ्याचे लाडू आवडतात, बघ मी तुझ्यासाठी राजगिऱ्याचे लाडू घेऊन आलो। आरती रडतच म्हणते की आबांनी तुझा हट्ट पुरवला की नाही, मग तू सुद्धा आमचं ऐक ना आनंदी। आनंदी जागी हो बरं, जागी हो। आनंदी डोळे उघडत असते, परंतु तिला मात्र आता ग्लानी सुद्धा येत असते, ती बेशुद्ध पडत सुद्धा असते। पण आता आरती ही तिच्या हात चोळते, तळवे चोळत असते आणि आनंदी जागी राहा म्हणून आनंदीला जागी ठेवण्यासाठी, तिला बेशुद्ध न होऊन देण्यासाठी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत। रडतच असतात, आपल्या आनंदीची ती अवस्था त्यांना बघवत नसते। मिताली, धनश्री, माई, बापू यांना सुद्धा आता फार वाईट वाटत असतं। सगळेजण आता आनंदीकडे पाहत आहेत। आनंदीच्या डोक्यात फक्त आता हेच विचार असतात की वटपौर्णिमेची पूजा, आणि ती आता तिच्या तोंडातून हेच म्हणजे वाक्य निघत असतं की माझी वटपौर्णिमेची पूजा, मला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे, मला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे, अशी सारखी मात्र ती तेच आता बेशुद्ध अवस्थेत म्हणजे म्हणत असते। आबा आणि आरती आता आनंदीकडे पाहतात आणि आता आनंदीला मात्र बेशुद्ध न होऊन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू
असतात. सगळेजण आनंदीकडेच लक्ष ठेवून आहे. आनंदी केव्हा बरं होईल. माई तर देवाला हात जोडूनच असतात की आनंदीला लवकरात लवकर बरं कर. तेव्हा मित्रांनो आता आनंदी बोलत सुद्धा असते, पण फक्त वटपौर्णिमेच्या पूजेचं तिच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदीची तब्येत जास्त आता अगदी म्हणजे तिची जी तब्येत आहे ती खालवली जात असते. तिला खूप ताप भरलेला असतो. ती मात्र आता पायांचे जे काही तळवे आहे ते एकमेकावर घासत असते. तर नर्स म्हणतात यांचा ताप खूपच वाढत चाललेला आहे. तर आनंदी आता फक्त म्हणते की माझी वटपौर्णिमेची पूजा. सगळेजण आनंदीकडे बघत असतात आणि तेवढ्यात मात्र युगंधर आता ही आनंदीच्या जीवासाठी, आनंदीला या संकटातून वाचवण्यासाठी स्वतः मात्र वडाच्या झाडाची पूजा करायला येतो. आणि तर धनश्री माई पूजेला गेलेल्या असतात. तर धनश्री विचारते की युगंधर भाऊजी तुम्ही ते काय करतात. आज ह्या आनंदीसाठी युगंधरने स्वतः वटपौर्णिमेची पूजा केलेली आहे आणि तिचं जे काही आता संकट तिच्यावर आलेलं आहे त्या संकटातून आज युगंधर मात्र आनंदीला मागण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतो. तेव्हा मात्र मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.